नागपूरच्या गजबजलेल्या इतवारी किराणा बाजारात सध्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण बेखौफ चोरट्यांनी सलग 8 पेक्षा अधिक दुकानांचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज आणि रोकड लंपास केली आहे. विशेष म्हणजे या सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून तरीही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाहीये. बिन नंबरच्या वाहनांचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या चोरीच्या घटना घडवल्या जात असल्याने एखाद्या व्यावसायिक टोळीचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या क्राईम युनिट आणि लकडगंज पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. नागपूरमधील प्रसिद्ध इतवारी किराणा बाजारात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे. बेखौफ चोरट्यांनी एकामागून एक तब्बल 8 पेक्षा अधिक दुकानांना लक्ष्य करत मोठा हात मारला आहे. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांचे ताले तोडून आत प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा माल तसेच रोख रक्कम चोरून नेली आहे. या सर्व घटना परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे अत्यंत शिताफीने चेहरा लपवत असल्याचे दिसून येत आहे. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली वाहने ही बिन नंबर प्लेटची असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की सलग घडणाऱ्या या घटनांमुळे बाजार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुकान सुरक्षित असेल की नाही याची चिंता व्यापाऱ्यांना सतावत आहे. या चोऱ्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने होत असल्यामुळे यामागे एखादी सराईत टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून पोलिसांकडून विविध पथके तयार करण्यात आली आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे बाजार परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यासाठी मागणी केली आहे.